तीन पिढ्या तीन पुरस्कार, राष्ट्रपतींकडून सन्मानित होण्याचा विखे घराण्याचा अजब रेकॉर्ड। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी 2024 मध्ये प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार दिला। मंगळवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला। विखे पाटील घराण्याचा राष्ट्रपतींनी सन्मान करण्याची ही तिसरी वेळ ठरली। कदाचित राज्यातील विखे पाटील घराणे हे असे एकमेव घराणे आहे ज्यांच्या तिन्ही पिढ्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान झाला। सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या मौलिक कार्यासाठी भारत सरकारने स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांना 1961 मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे पाटील यांच्या कार्याची 15 मे 1961 रोजी प्रशंसा केली होती। त्यांचे पुत्र स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। 26 जानेवारी 2010 ला राष्ट्रपतींकडून त्यांना हा पुरस्कार मिळाला होता। शेती, सहकार, शिक्षण आणि पाणी प्रश्नांबाबत केलेल्या कामानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला होता।